ठाण्यातील विरासत या ज्वेलर्स दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करताना त्याच ज्वेलर्स दुकानातील सोने चोरी करून 3 ते 4 महिने परराज्यात इतरत्र फिरून चोरी केलेले दागिने विकून मिळालेल्या पैशातून अहमदाबाद येथे स्थायिक होण्याचा मनसुबा मनाशी करणाऱ्या विशाल सिंग कानसिंग राजपूत या चोरट्याला ठाणे शहर पोलीस दलातील नौपाडा पोलिसांनी राजस्थानच्या माउंट आबू पर्वत येथून अटक केली आहे। याच दरम्यान वेषांतर करून त्याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे 1,26 लाख रुपये किमतीचे 1,745.80 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केलेत। तसेच त्याला येत्या 12 जून पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। फिर्यादी यशवंत पुनमिया त्यांच्या विरासत ज्वेलर्स नावाचं दुकान असून तिथे ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत यानं त्यांच्या विश्वासात असणाऱ्या सिद्धार्थ ज्वेलर्स येथून विरासत ज्वेलर्स येथे आणण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने विरासत ज्वेलर्स येथे न देता विरासत ज्वेलर्स येथून इतर सेल्समनची नजर चुकून पुन्हा काही सोन्याचे दागिने असा एकूण 1,30,14,720 रुपये किमतीचा चोरी केली अशी तक्रार 11 मे 2024 रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली। त्यानुसार तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांनी या गुन्ह्याचा तपास करताना विशाल सिंग याने त्याच्या साथीदारासह अशाच प्रकारे रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी मुंबईतील LT मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली। दरम्यान विशाल सिंग यांना दागिने चोरी केल्यानंतर त्याने त्याचा मुळगावचा पत्ता पोलिसांना मिळू नये म्हणून त्याने ज्वेलर्स दुकानात असलेले त्याचे आधार कार्ड व इतर कागदपत्र चोरून नेले होते। तसेच तो वापरत असलेला मोबाईल क्रमांक हा सांगली येथील माथाडी कामगारांच्या नावावर असून फोन बंद असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी अडथळे निर्माण होते। त्यामुळे विशाल सिंग हा मूळ कोणत्या ठिकाणचा राहणारा आहे तिथून तपासाची सुरुवात झाली आणि शोध घेऊन या आरोपीला शेवटी अटक करण्यात आली आहे। तर या आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे 1,26 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क ठाणे। ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये काम करणारा विशाल सिंग राजपूत जो ऑफिस बॉय म्हणून आणि सेल्समन म्हणून काम करत होता त्याने त्यांचा विश्वासघात करून 1,30,00,000 रुपये किमतीचे जवळपास 1,800 गुन्हा रजिस्टर क्रमांक 641/2024 अनुसार गुन्हा दाखल केला होता। तर या गुन्ह्याचा तपास जो आहे तो नौपाडा पोलीस स्टेशन येथील सपोनी भांगे हे करत होते। तसेच या गुन्ह्याचा तपास कामी सपोनी भांगे यांना वेळोवेळी माननीय अपर पोलीस आयुक्त विनय देशमुख साहेब, माननीय पोलीस उपायुक्त अभय महाजन या सर्वांनी मार्गदर्शन केले होते। तर या आरोपीबाबत आम्ही अधिक माहिती काढली असता आमच्या लक्षात आलं की LT मार्ग पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी आरोपीवरती पूर्वीचा गुन्हा दाखल आहे। तो म्हणजे गुन्हा रजिस्टर क्रमांक 268/2016 कलम IPC अन्वये या आरोपीवरती गुन्हा दाखल आहे। तसेच या आरोपीची अधिक माहिती काढली असता त्याचे मूळ गाव जे आहे हे आम्हाला मिळून आलं। तसेच त्याचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची माहिती काढली असता त्याचा जो मोबाईल नंबर शोध घेण्यासाठी जवळपास 100हून अधिक CCTV फुटेज तपासले आणि आमच्या दिनांक 11 मे 2024 रोजी विरासत ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून विशाल सिंग राजपूत म्हणून जो कामगार कामाला होता त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास 1,807 ग्रॅम वजनाचे दागिने ज्याची किंमत साधारणतः 1,30,00,000 रुपये आहे ते चोरी केलेले आहेत। तर या संदर्भात आपण नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 641/2024 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणाचे अधिकारी जे आहेत ते सपोनी मंगेश भांगे यांनी सदरचा गुन्ह्याचा तपास केलेला आहे। तर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तर असं लक्षात आलं की आरोपीवरती पूर्वी देखील LT मार्ग पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास ठाणे शहरातील 100हून अधिक CCTV फुटेज तपासले। तर CCTV फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणेपासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी 8 ते 10 रिक्षा बदलल्या आहेत। तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे। तर गुजरात आणि राजस्थान येथे देखील त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे। तर गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता।
दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे. आरोपीची विशेष मोडस अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्याने वापरलेला नाही. त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवला होता, जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल. परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे, मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्याने चोरी केलेल्या मालापैकी जवळपास 95% मुद्देमाल 1745 ग्रॅम मुद्देमाल जो आहे 1,26,00,000 तो हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याला 7 जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी आहे. आरोपीवरती एक पूर्वीचा 2016चा LT-मार्क पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. नाही, सध्या सदरचा गुन्हा त्यांनी एकट्यानेच केलेला आहे. असे जे कामगार या ठिकाणी कामाला ठेवतात त्याबद्दल ज्वेलर्स असोसिएशनला काय आव्हान करायचं? ज्वेलर्स असोसिएशनला माझं हे आव्हान आहे की त्यांनी कोणतेही कामगार कामावर ठेवताना कृपया तरी पार्श्वभूमी तपासावी, जेणेकरून अशा घटना टाळता येतील. मॅडम, मागे देखील आपल्या हातात अशाच प्रकारची जबाबदारी घेतली पाहिजे. मालकांनी मी असं त्यांना आवाहन करेन की पोलीस व्हेरिफिकेशन करावं, त्यांच्याकडे जे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीचं आहे का, त्यांनी असे काही प्रकार केलेत का, जेणेकरून ज्या अशा होणाऱ्या घटना असतील तर टाळता येतील. पण आरोपी शिक्षण काय होतं? आरोपी हा 10वी शिक्षण झालेलं आहे त्याचं.